हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्रियंका आणि आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक गावाकडची आणि सगळ्यांची लाडकी पिठलं रेसिपी. भाकरी सोबत असेल तर जिभेवर विरघळणार. तर चला आपल्या पिठलं रेसिपीला सुरुवात करूया. पिठलं बनवण्यासाठी मी इथे 4-5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. कोणी याला चणा पीठ म्हणतं, कोणी बेसन पीठ म्हणतं, तर कोणी हरभऱ्याचं पीठ म्हणतं. तर 4-5 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलं. तुम्ही कमी जास्त माप करू शकतात. आणि त्या पिठामध्ये मी चिमूटभर हळद टाकते आणि चवीनुसार मीठ. तसंच चवीसाठी मी इथे दही टाकते. दही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. दह्याने छान असा आंबटपणा येतो. आणि आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी टाकून आपल्याला हे मस्त मिक्स करायचं आहे. बघा, मी इथे मस्त हे असं घोटून घेते, म्हणजेच आपण जेव्हा पिठलं बनवणार तेव्हा त्या पिठाच्या गाठी होणार नाही. ही पद्धत जर यूज केली तर आपलं पिठलं खूप छान सॉफ्ट होतं आणि चवीलाही छान लागतं, गुठळ्या बनत नाही. तुम्ही बघा, मी सगळं पीठ यामध्ये छान असं मिक्स केलंय. आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. तर सगळ्यात आधी मी काय करते, इथं हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर. तर हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा करून घेतला. आणि आपल्याला एक कांदा लागणार आहे, तर मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तसंच आता आपण पिठलं बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकतोय. 1 चमचा मी तेल टाकलं. तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकलंय अर्धा चमचा मोहरी. मोहरी मस्त तळतळून घ्यायची. त्यानंतर घालायचं आहे जिरे. अर्धा चमचा जिरे टाकलं. जिरे मोहरी मस्त तळतळून घ्यायची. आणि आपण जो काही ठेचा बनवला होता तो ठेचा आता यामध्ये टाकायचा. ठेच्याला सुद्धा आपण या तेलामध्ये 2 मिनिट परतवून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट. ठेचा मस्त परतवून झाला आहे. आणि आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा पण मस्त मऊसर होईल तोपर्यंत याला असं परतवायचं. कांदा पण मी मस्त त्या ठेच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे. बघा, इथे कांदा सुद्धा आपला छान परतवून झाला आहे. ठेचा आणि कांदा मस्त एकजीव झालेले आहेत. आणि आता यामध्ये आपण जे काही पीठ तयार केलेलं होतं ते बेसन पीठ यामध्ये टाकायचं. अगदी हळूहळू हे पीठ टाकायचं आहे आणि टाकतानाच ते असं थोडं घोटून घ्यायचं आहे. आणि छान मस्त तो ठेचा आणि कांदा
सगळं आपलं पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. ही प्रोसेस आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून करायची. आणि आता यामध्ये पण आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. लक्षात ठेवा की आपण पिठामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, तर आता आपल्याला अगदी त्याप्रमाणे थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता, जसं तुम्हाला हवं आहे तसं. तुम्ही बघू शकता इथे एकही गाठी वगैरे अशा झालेल्या नाहीये, गुठळ्या झाल्या नाहीयेत. खूप छान असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. अगदी प्लेन पिठलं म्हटलं की आपल्याला पन्हाळगड आणि सिंहगड आठवतं. अगदी तसंच पिठलं आपण घरच्या घरी पण सोप्या पद्धतीने बनवू शकतो. आणि त्यावर वरतून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची. खूप छान. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी ट्राय करा. नक्कीच मुलं चाटून पुसून हे पिठलं खातील. इथे आपलं छान असं पिठलं तयार झालेलं आहे. सोपी पिठलं रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचन अँड स्टाईल प्लस ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा.